आषाढी एकादशी उत्सवात सहभाग होऊन परतीच्या प्रवासात असलेली श्री संत गजानन महाराजांची पालखी आज ठीक सकाळी 9 वाजता रजतनगरी खामगाव शहरात झाली दाखल. शहरवासी व भाविकांकडून श्रींच्या पालखीचे न भूतो न भविष्यती धार्मिक वातावरणात श्रद्धापूर्वक व उत्साहपूर्ण वातावरणामध्ये स्वागत. श्री गजानन जय गजाननच्या जयघोषाने दुमदुमली रजतनगरी. याबाबत आमच्या विशेष महिला प्रतिनिधी रत्नाताई टिक्कर मॅडम यांनी पाठविलेल्या बातमीपत्रानुसार आषाढी एकादशी उत्सवासाठी सहभाग घेण्याकरिता शेगाव येथून पंढरपूरला गेलेली श्री संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूर येथून शेकडो किलोमीटर अंतर पायदळ येत परतीच्या मार्गावर असून शेकडो भगवे ध्वजधारी टाळकरी व डोक्यावर तुळस घेतलेल्या माय माऊली भाविक भक्तांसह श्री संत गजानन महाराजांची पालखी आज रजतनगरी खामगाव शहरात दाखल झाली. हिंदू धर्मामध्ये अशी म्हण आहे की साधू संत येती घरात तोची दिवाळी दसरा. त्यानुसार खामगाव शहराच्या सीमेपासूनच पालखीचे ज्या मार्गावरून आगमन झाले त्या मार्गावर माय माऊलींनी आकर्षक अशा रांगोळ्या काढल्या तर आंब्याच्या पत्त्यांनी तोरणे सुद्धा बांधण्यात आलेली दिसत होती. पालखीच्या आगमन प्रसंगी पाऊस सुरू असल्याने वरुण देवता सुद्धा रजतनगरीमध्ये येणाऱ्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीच्या स्वागतासाठी स्वतः पावसाच्या रूपाने उपस्थित राहिले असल्याची यावेळी भाविक भक्तांकडून प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत होती. खामगाव शहरालगत असलेल्या हिरानगर पाटबंधारे विभाग आशीर्वाद नगर येथील रहिवाशांकडून श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे जोरदार जल्लोषात धार्मिक परंपरेने श्रद्धापूर्वक स्वागत करण्यात आले. दर्शन करून या प्रसंगी भाविक भक्तांनी महाआरती सुद्धा केली. या प्रसंगी आयोजकांमध्ये गोविंदराव पाटील, प्रकाश पाटील, शुभम पाटील, जयसिंग इंगळे, गजानन खवले, सुनील पाटील, संकेत पाटील, तेजराव अवधूत, राजेश गोविंदसिंग ठाकूर, गोपाल राऊत, हिंगे भाऊ, अवधूतताई यांच्यासह महिला मंडळ, युवक युवती, बाळगोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिसरातील भाविक भक्तांनी श्रींच्या पालखीमध्ये सहभागी वारकरी म्हणून सहभाग असलेले भगवे ध्वजधारी टाळकरी तुळस घेऊन सहभाग घेतलेल्या माय माऊली भक्तांचे पाया पडून आशीर्वाद घेतले. भाविकांसाठी चहा फराळाची सुद्धा या प्रसंगी उपस्थित वारकऱ्यांसाठी ठिकठिकाणी सोय करण्यात आलेली दिसत होती. श्रींची पालखी पंढरपूर वारीवरून परत येणार याची अगोदरच माहिती असल्याने संपूर्ण रजतनगरी खामगाव शहराला नववधूसारख्या सजविण्यात आलेले दिसत होते. जागोजागी पालखीच्या स्वागतासाठी मोठमोठे फलक लावून विविध संघटना व्यक्तीकडून पालखीचे स्वागत करण्यात आले. खामगाव शहरातील विविध मार्गामध्ये पहाटेपासूनच श्री संत गजानन महाराजांची भजने वाजत होती. जागोजागी तोरणे बांधण्यात आलेली स्वागतदार सुद्धा बांधण्यात आलेले होते. संपूर्ण खामगाव शहर पालखी आगमनामुळे गजाननमय झालेले दिसत होते. आज शनिवार 10 ऑगस्ट रोजी श्रींच्या पालखीचा मुक्काम खामगाव नगरीमध्ये राहणार असून उद्या 11 ऑगस्ट रोजी रविवारी पहाटे श्री संत गजानन महाराजांची पालखी विदर्भाची प्रतिपंढरी संतनगरी शेगावसाठी खामगाव येथून वरखेड, जयपूर, लांडे, लासुरा, टाकळी, विरोल, कनारखेड, चिंचोली, सवर्ण या मार्गाने श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळून श्री संत गजानन महाराज वाटिका येथे पोहोचणार आहे. तेथे काही काळ विश्राम करून श्री संत गजानन महाराजांची पालखी राजेशाही थाटात शेगाव शहरातील मुख्य मार्गावरून श्रींच्या मंदिरात पोहोचणार आहे. खामगाव येथून श्रींच्या पालखीसोबत दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा लहान बालकांसह वयोवृद्ध पुरुष महिलांसह लाखोंच्या संख्येने श्रींचे भक्तसुद्धा पालखीसोबत पायदळ वारी करीत असतात. खामगाव ते शेगावपर्यंत जाणारे वारकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. यासाठी पोलीस प्रशासनाकडून देखील सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शेगाव खामगाव मार्गावरील वाहतूक अन्यत्र वळविण्यात आली असून दुपारी 3 वाजेपर्यंत शेगाव खामगाव या मार्गावर वाहतूक बंद राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. MV न्यूजसाठी विशेष महिला प्रतिनिधी रत्नाताई टिक्कर, खामगाव, जिल्हा बुलढाणा. आपलं हिरानगर वासियांचं सगळ्यांचं स्वागत आहे. इथे हिरानगरमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गजानन महाराजांच्या पालखीचं एकदम आनंदमय वातावरणात आणि वरुण राजात सुद्धा आगमन झालेलं आहे. या पावसाच्या वातावरणात सुद्धा हिरानगरमधल्या सर्व महिला आणि पुरुषांनी सुद्धा लगबगीने गर्दी करून दिंडीचं आगमनाचं आपण वाट पाहत आहेत. इथे आपले प्रकाशभाऊ पाटील आहेत. दरवर्षीप्रमाणे
गजानन भाऊ खवले, अवधूत भाऊ, आपले काका सर्व मंडळी नियोजन करत असतात. पालखीला काही प्रसाद वाटतात आणि भाविकांना सुद्धा काहीतरी लाडूचा प्रसाद, चिवड्याचा प्रसाद वाटत असतात. पण या हिरानगर मधल्या महिलांचा आणि पुरुषांचा जो आनंद असतो, दरवर्षी हे प्रत्येक कार्यक्रम करत असतात. आणि याही वर्षी हे तुम्ही पाहत आहात की उत्साहाने महाराजांच्या प्रतिमेचं पूजन इथं झालेलं आहे आणि सर्व लहान मंडळी, पुरुष मंडळी आणि महिला मंडळी इथे उपस्थित आहेत. तरी गजानन महाराजांना मी अशी विनंती करते की या सगळ्या आपल्या भाविक भक्तांना आनंदमय वातावरणात आपण आशीर्वाद द्यावा. रेड न्यूज करता विशेष प्रतिनिधी रत्नाताई डिक्कर, खामगाव, जिल्हा बुलढाणा. तिला मात्रे धरिले मानव देहाशी. जय देव जय देव. होऊन देशी त्याची जाणीव तुकवना. तरुणी गण गण गणात होते या वजना. दाता हरिहर गुरुवर तुझी सुख सदना. तिकडे पाहावे तिकडे तू दिसशील नयना. जय देव जय देव. तिला अनंत केल्या व्यंकट सनास. पेटविले त्या अग्नी वाचन चिलमेस. क्षणात राहिले जीवन निर्जल वापीस. केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश. जय देव जय देव.